राजस्थानवरनं एका मुलाचा कॉल आलेला. पहिल्या शब्दातच त्याने सांगितलं, "गुरुमा, मला एका मुलीशी लग्न करायचं आहे आणि गेल्या 3 वर्षापासनं मी ह्यासाठी साधना करत आहे, तपश्चर्या करत आहे. मला तुम्ही हील कराल का? आणि माझं हे लग्न फायनल होऊ शकतं का?" त्यावेळी त्याला एकच प्रश्न मी विचारला, "ही मुलगी तुझ्या नात्यात तर नाहीये ना?" आणि त्यावेळी त्याने उत्तर दिलं, "नाही, ती मुलगी माझ्या नात्यामध्ये नाहीये." आणि त्यानंतर त्याच्या ओंकाराच्या 3D to 5Dच्या साधना पर्सनल लेवलवरती सुरू झाल्या. ऑलरेडी हा मुलगा हीलर आहे आणि ओंकाराच्या साधनेबद्दल त्याची आसक्ती खूप आहे आणि त्याचा भरपूर विश्वास आहे. त्यामुळे त्याच्या ह्या साधना सुरू झाल्या. जितक्या साधना ब्रह्ममुहूर्ताला सांगितल्या, रात्री सांगितल्या, तितक्या सर्वच्या सर्व साधना त्याने प्रामाणिकपणे केल्या. होता होता मी त्याच्या आईशी बोलली आणि तिला सांगितलं की ह्या मुलाला ती मुलगी आवडतेच आहे आणि तिच्याशिवाय हा लग्नच नाही करणार आहे, तर तू जाऊन त्या मुलीला रीतसर मागणी घालून ये. त्याच्या आईने माझ्या शब्दांना मान दिला आणि ती त्या मुलीच्या पालकांना भेटायला गेली. त्या रात्री जेव्हा तिचा फोन आला तेव्हा तिने मला सांगायला सुरुवात केली, "मॅडम, ती मुलगी अतिशय छान आहे, अतिशय सोज्वळ आहे. पण गंमत अशी आहे की ती मुलगी आमच्या नात्यामध्ये आहे आणि हे त्या मुलीला माहिती आहे की ती याची बहीण लागते आणि ती बहीण लागत असल्यामुळे तिने कधीही त्याला त्या दृष्टीने पाहिलं नाही आणि कधीही तिने त्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स दिला नाही." हे जे सत्य आहे, हे सत्य जेव्हा ह्या मुलाला कळलं तेव्हा तो ॲक्सेप्ट करायलाही तयार नव्हता आणि त्याच्या मनाने त्याच्या पूर्ण सोच विचारांनी जो विचार केला होता की पत्नी म्हणून मला हीच हवी आहे, त्यावेळी तो इतका डिस्टर्ब झाला की त्याच्या संपूर्ण फॅमिलीला वाटलं की आता काहीतरी हा स्वतःचं बरं वाईट करणार आहे. आणि त्यावेळेला मी त्याला सांगितलं की बाळा, मी तुला आधीच प्रश्न विचारलेला की ती मुलगी तुझ्या नात्यात तर नाहीये. ती मुलगी जर नात्यात आहे तर आपण चुकीची गोष्ट करत आहोत आणि इथे आपल्याला थांबणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला त्याला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. साधना त्याच्या असल्यामुळे मी काय सांगत आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि तो तिथेच थांबला. कैक दिवस त्याची हीलिंग चालू होती. कैक दिवस त्याने सगळ्यांशी बोलणं बंद केलं होतं. पण हळूहळू तो रिकवर झाला आणि मग एक दिवस येऊन मला म्हणाला, "गुरुमा, तुम्ही जर माझ्याकडे ह्या ओंकाराच्या साधना मी करत नसतो तर आज माझ्या जीवाचं मी काही ना काही केलं असतं आणि आज मी तुम्हाला ह्या साधना करताना दिसलो नसतो." इतका सुंदर, इतका ट्रान्सफॉर्मेटिव्ह असा हा 3D to 5Dचा त्याचा ओंकार साधनेचा प्रवास चालू आहे. आजही तो साधना करतो आहे. आता दुसऱ्या मुलीशी लग्न व्हावं, घरून त्याचे स्थळ यावं याच्यासाठी तो रेडी झालेला आहे आणि त्याच्या साधना सुरळीतपणे चाललेला आहे. हाच ओंकार साधनेचा प्रवाह सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घडावा आणि प्रत्येकाचं हे ट्रान्सफॉर्मेशन सुखदायी, आनंददायी, मंगलदायी ठरावं हीच शुभेच्छा. आत्मा नमस्ते. जय गुरुदेव.